बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये 2018 साली सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। केस नंबर सिव्हिल रिट पिटिशन 318/2006 हा केसचा नंबर आहे। तुम्ही गुगलवर तो निकाल वाचू शकता। या निकालाची सुरुवात धक्कादायक आहे। सुप्रीम कोर्ट सुरुवात करत असताना असं म्हणतं की हे सिम्बॉलिक जजमेंट आहे आणि असं का म्हणतं ते त्यांनी खाली दिलेलं आहे। हे सरकार आम्ही दिलेले आदेश पाळत नाही। सरकारनं कलम 60 खाली राज्यांना दिलेले अधिकार आहेत, आदेश आहेत, ते राज्य सरकार पाळत नाही। असं एकूण ह्या कायद्याचं सगळं असं झालेलं आहे। कायद्याची अंमलबजावणी होत नाही असं त्यांनी नमूद करून या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाने करकचून बांधून निकाल दिलेला आहे। या निकालानुसार सरकारला त्यांनी सांगितलं की तुम्ही मॉडेल स्टँडिंग ऑर्डर्स, मॉडेल वेलफेअर स्कीम्स तयार करा की सगळ्या देशामध्ये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। सरकारने आदेश काढला या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी। दरम्यान भारत सरकारने त्याच वेळेला 4 लेबर कोड भारतामध्ये लागू करण्याचा फतवा काढला आणि हे जे काही बांधकाम कामगारांचं जजमेंट आहे ते मागं पडलं आणि या 4 लेबर कोडमध्ये जणू काय या सुप्रीम कोर्टाला हिणवण्यासाठी सरकारने प्रस्ताव जो ठेवला तो हे जर 4 लेबर कोड अस्तित्वात आले तर या चांगल्या कायद्याचं बांधकाम कामगारांच्या 2 तुकडे होणार आहेत आणि 2 तुकडेच केलेले असं नाही, त्या सगळ्या फांद्या वगैरे सगळे हात पाय तोडून टाकलेले आहेत। त्यामध्ये जी कलमं आहे 300 पेक्षा जास्त, ती 10-12 कलमामध्ये हे 2 तुकड्यामध्ये त्यांनी हा कायदा करून टाकलेला आहे। त्यामुळं हे सगळं सरकारचं पाप आहे आणि ते फावलेलं आहे या राज्य सरकारनं, या कल्याणकारी मंडळानं। भारत सरकारने सांगितलेलं आहे 2020 साली एवढं सगळं करून सुद्धा की तुम्ही वस्तुरूपानं कामगारांना लाभ देऊ नका, रोख रकमेनं द्या। सुप्रीम कोर्टाने तर क्रमवारीच दिलेली आहे। बांधकाम कामगारांच्या पाल्यांना तुम्ही शिष्यवृत्ती द्या, महिलांना प्रसूती रजा द्या, कामगारांची घरं बांधा, कारण ते कामगार स्वतः घरं बांधतात पण ते स्वतःच्या घरात राहत नाहीत। त्यांना पेन्शन चालू करा, त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी चांगल्या पद्धतीच्या आरोग्य विमा त्यांच्यासाठी तयार करा। हे जे सगळं दिलेलं आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यावर बोळा फिरवलेला आहे आणि आता वर्षापेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्रामध्ये 15 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे। हा विषय गुंतागुंतीचा आहे की जोपर्यंत बांधकाम कामगार हे समजून घेत नाही, त्यांनी पेट्या दिल्या, आता डबे द्यायला लागलेले आहेत, भांडी दिली, हे का तुमच्यावर मेहरबानगी केलेली नाही, हे कामगारांचे पैसे आहेत। आतापर्यंत बिल्डर्स लोकांनी जो उपकर दिलेला आहे कामगारांचा पगार थोडक्यात कापून तो 26,000 कोटी रुपये दिलेला आहे, त्यातले 21,000 कोटी खर्च झालेले आहे। त्यामुळं हा पैसा कामगारांचाच आहे, पण हे जणू काय आम्हीच दिला असा आविर्भाव आणत आहेत, पण हे कामगारांनी समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे की या 2 वस्तू मिळालेल्या आहेत, 25 लाख लोकांपर्यंत ह्या वस्तू मिळालेल्या आहेत, पण नोंदणी 60 लाखाची आहे, ते राहिलेले अजून तसेच आहेत। आता यामध्ये असं आहे की त्या कंत्राटदारांनी टक्केवारी दिली आहे की नाही असा प्रश्न आहे, किती टक्केवारी दिली असा प्रश्न आहे, कुणाला मिळालं कुणाला नाही हा प्रश्न आहे, कमिशनचा मुद्दा आहे। अगदी त्यांनी खालपर्यंत सगळं कुजवून टाकलेलं आहे, सडलेलं आहे सगळं खालपर्यंत। ही सगळी कमिशनची टक्केवारीची यंत्रणा ही आलेली आहे
आणि हे सगळं सुरू आहे. यातच सगळा त्यांचा मेंदू अडकलेला आहे, कामं अडकलेली आहेत. त्यामुळं मग त्यांना वेळ कुठे आहे? विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली का नाही, प्रसूती रजा मिळाली का नाही, घरं मिळालीत का नाही, पेन्शन मिळाली का नाही, याची काही पर्वा नाही. त्याच्या उलट या सगळ्या योजना, म्हणजे हे फक्त भांडी आणि डबे सोडले तर बाकीच्या सगळ्या योजनांचा नरडीचा घोट घ्यायचं काम चालू आहे. प्रत्येक योजनेमध्ये त्यांनी अडचण आणलेली आहे आणि ह्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे. ऑनलाईनच्या नावाखाली प्रत्यक्ष कार्ड दिलं जायचं, ते ऑनलाईन का आणलं तर लवकर व्हायला पाहिजे म्हणून. आता ते लवकर होतच नाही. 15 लाख अर्ज प्रलंबित आहेत. इतकंच नव्हे तर यामध्ये दररोज एक नवीन भूमिका मांडली जाते. म्हणजे आम्ही नोव्हेंबर 24 मध्ये जो निकाल घेतला आणि या आचारसंहितेमध्ये आम्ही काम सुरू ठेवायला लागलं, तो नुसता आचारसंहितेचा नव्हता. त्याच्याबरोबर तुम्ही त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये जी ऑनलाईन किमान पद्धत होती ती तशीच पुढे चालू ठेवायला पाहिजे असाही आदेश आहे. तो आदेश मात्र या सचिवांनी पाळलेला नाही. हे उदाहरणार्थ काय आहे की पूर्वीच्या काळामध्ये ऑनलाईन असताना सुद्धा आधार कार्डामध्ये आधार क्रमांकामध्ये चूक झाली तर दुरुस्त करता यायची. नावामध्ये काही दोष असेल तर तो कामगारांना दुरुस्त केला जायचा. पासबुकमध्ये चूक असेल तर ती केली जायची. इतर चुका दुरुस्त करण्याचे अधिकार होते. हे अधिकार यांनी काढून घेतलेले आहेत आणि ते परत सगळ्या जिल्हा सुलभ केंद्रामध्ये दिलेले आहेत. आता उदाहरणार्थ समजा की सांगली जिल्ह्यामध्ये जतमध्ये उमदीमध्ये राहणारा कामगार आहे. म्हणजे सांगली ते जत इतकं अंतर आहे की ते सांगली आणि पुणे इतकं आहे, ते 250 किलोमीटर आहे. तिथून त्यांना सांगलीला आलं पाहिजे. किंवा असे अनेक जिल्हे आहेत, तालुके आहेत की 200, 250 किलोमीटरवरून यावं लागतं. तर हे तिथं दुरुस्त करा दिलं की ते लगेच दुरुस्त होत नाही. आणि यांनी आधार कार्डामधली दुरुस्ती जी आहे ती स्वतःकडे ठेवून घेतलेली आहे. हे जणू काय मुद्दामच कामगार चुका करतात. कामगारावर दोष ठेवायचा आणि स्वतः मात्र करोडो रुपये खायचे, हे सुरू आहे. म्हणजे यांना कामगाराच्या डोळ्यातलं कुसळ दिसते आणि यांच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, अशी स्थिती आहे. दरवाजा मोकळा आणि नानीला बोळा असं जे म्हणतात ना, तशी परिस्थिती आहे. एका बाजूने करोडो रुपये हाणतायत आणि दुसऱ्या बाजूला साधी स्कॉलरशिप सुद्धा कामगारांना मिळू नये. कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबावर आघात होतो. त्या विधवा महिलेला अंत्यविधीची रक्कम सुद्धा दिली जात नाही. ही सगळी अवस्था आहे आणि या प्रत्येक योजनेमध्ये त्यांनी अडचणी आता करून ठेवलेल्या आहेत. अत्यंत बेकायदेशीरपणे कायद्याच्या विरोधी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे कायद्यामध्ये असं नमूद आहे की तुम्ही कामगाराला किमान ते दुरुस्त करण्याची संधी द्या. जे काय झाले ते यांनी दुरुस्ती करायची संधीच काढून घेतलेली आहे. अनेक कामामध्ये तुमचं चुकलंय, अर्ज फेटाळून लावतात, परत अर्ज भरायला सांगतात. हा प्रकार आहे तो, हा जो कायदा आहे त्या कायद्याच्या विरोधी हे त्यांचं वर्तन आहे. तर आता हे ते ऐकत नाहीत. उपोषण केलं तरी ऐकत नाहीत, चर्चा केलं तरी ऐकत नाहीत, पाया पडलं तरी ऐकत नाहीत. स्वतःची मगरुरी चालू आहे आणि एवढं करून स्वतः बोगस नोंदणी करून कामगारांच्या नावानं बोंबलायचं हे बी चालू आहे. मागे झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कोण बोगस नोंदणी केलेली आहे? याच आमदारांच्या आणि खासदारांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे, सत्ताधाऱ्यांच्या. आणि एवढे करून थांबले नाही तर अधिकाऱ्यांच्यावर दादागिरी करून त्यांनी ती बोगस सगळी नोंदणी करायला लावलेली आहे. आणि हेच आता बोंबलतायत बोगस बोगस म्हणून. खरं त्यांनी प्रेरणा घेतली या बोगस शब्दातून आणि महाराष्ट्रामध्ये बोगस मतदान नोंदणी करून निवडणुकाही जिंकल्या. सगळीकडे आता तेच चालू आहे. आता बोगस बांधकाम कामगार विषय जरा बाजूला राहिला आहे आणि मतचोर, वोट चोर हे सुरू आहे. तर त्याच्यामुळे की
त्यांची इच्छाशक्ती नाही. सत्ताधारी जे आहेत ते कामगारांना मिळावं याच्या बाजूनी नाही, ते कर्दनकाळ आहे. त्यांना या योजनेचा वापर करून ह्यातले सगळे पैसे लुटायचे. 15,000 कोटी फक्त 4 कंत्राटदारांना त्यांनी दिलेले आहेत. परवा मुंबईची चर्चा झाली. प्रशासकीय काळामध्ये 3 वर्षामध्ये 90,000 कोटी रुपये तिथले संपवलेले आहेत. तर हे सगळीकडे सुरू आहे. प्रसारमाध्यमावर त्यांनी बांधकामाचे 115 कोटी दिलेले आहेत एका वर्षात. त्यामुळे प्रसारमाध्यमामध्ये काय छापून येते आणि काय नाही आपण बघतो. त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि हे सगळं असल्यामुळे की त्यांच्या या सगळ्या वागणुकीला आम्ही न्यायालयीन मार्गाचा अवलंब केलेला आहे. काही प्रमाणात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. पहिला 2021 मध्ये आम्ही निकाल घेतलेला आहे कोर्टामधून की कामगारांना सानुग्रह अनुदान किंवा बोनस देण्याचा निर्णय 6 महिन्यात करावा, असं 4 वर्षापूर्वीचा निकाल आहे. त्याची अंमलबजावणी त्याने अजून केलेली नाही. हे माजी कामगार मंत्री खाडे महाशय यांच्यासारखा पराक्रम कुणीच केलेला नाही. निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगून टाकलं की तुम्हाला आम्ही सानुग्रह अनुदान देऊन टाकलं 5,000 रुपये. जावा आता बँकेत जाऊन तुमची अकाउंट नंबर असेल तर लेबर ऑफिसला द्या. पैसे वाटायला चालू केले. दादांत खोटं बोलणारे मंत्री आता ते विसरून गेले काय खोटं बोलले ते. हा कोर्टाच्या आदेशाचा अपमान आहे. कोर्टानं सांगितलं 2021 साली की निवारा बांधकाम कामगार संघटना इतर संघटना ज्या आहेत त्यांच्याशी तुम्ही वेळोवेळी चर्चा करून निर्णय घ्या. काही निर्णय घेतलेले नाही. म्हणजे एक आम्ही विजय मिळवला. खरं म्हणजे ते चॅलेंज आम्ही या ऑनलाईन पद्धतीला दिलं होतं 2021 साली. आमच्या केसला त्यांनी 110 पानाचं उत्तर दिलं होतं. कोर्टानं सांगितलं ठीक आहे ऑनलाईन पद्धती आम्ही अडवू शकत नाही. आम्ही त्यातले धोके त्याच वेळेला मांडले होते आणि आम्ही कोर्टासमोर रिक्वेस्ट केली होती की आम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कामगाराला जसं जमेल तसं करू द्या. पण तसं ते काय झालं नाही. हा पहिला निकाल आहे. दुसरा जो निकाल आम्ही घेतला तो ह्या आचारसंहितेच्या वेळेला यांच्यात जाऊन आम्ही पाया पडलो. मंत्रालयामध्ये पायऱ्या झिजवल्या. अनेक मंत्र्यांना भेटलो, सचिवांना भेटलं, त्यांना सांगितलं हे आचारसंहितेमध्ये येत नाही. त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटलो. कुठे येते सांगा. आचारसंहितेचा आणि बांधकाम कामगारांचा काम करायचा काय संबंध आहे. तुम्ही काय योजना थांबवल्यात काम करायचं का. पगार थांबवलेत का प्रकरणं मंजूर करायचं थांबवलेले आहेत. सगळं काम सरकारचं चालू आहे आणि बांधकामाचं चालू आहे. तुम्हाला का पोटात दुखतं. तर या सचिवांना आणि या बांधकाम कामगार मंडळातल्या अधिकाऱ्यांना शांतपणे सगळा मलिदा खायचा असल्यामुळे ही कामगारांची कामं करायची त्यांची इच्छा नव्हती. मग आम्ही त्याच वेळेला विचार केला, प्लॅन केला आणि हायकोर्टमध्ये केस दाखल केली लोकसभेच्या निर्णयाच्या अगोदर. कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाने असं सांगितलं हायकोर्टने मुंबईच्या की तुम्हाला आचारसंहितेच्या नावाखाली बांधकाम कामगारांचं काम बंद करता येणार नाही. आत्ताच नव्हे तर या पुढील कुठल्याही निवडणुकीला ते करता कामा नये असा अंतिम निकाल त्यांनी दिलेला आहे आणि फटका दिला आहे. त्यामुळं आपण आता पाहतोय की आता निवडणुका झाल्या. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, आता जिल्हा परिषद होतील. पण हे काम थांबलेलं जरी नसलं तरी सुद्धा हे नालायक सगळं काम अंतर्गत सूचना दिलेल्या आहेत की सगळं काम ठप्प करून ठेवलेलं आहे. तर हा आम्ही विजय मिळवलेला आहे. आमदारांच्या कमिट्या तयार करण्याच्या विरोधामध्ये आम्ही केस केलेली आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये. 8 तारखेला त्यांना म्हणणं द्यायचं आहे की हा निर्णय त्यांनी कसा घेतलाय, कुठे घेतलाय, कुठल्या कलमाखाली, कायद्याखाली घेतलाय ते सांगा असं त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे. तर आणखीन एक केस आम्ही अवमान याचिका सचिवावर दाखल करतोय. केलेली आहे दाखल. त्याची सुनावणी लवकरच होईल. आता यांच्यानंतर ही जी सगळी ऑनलाईन प्रकरणामधली फसवेगिरी आहे, कामगारांची चेष्टा आहे, कामगारांना काही द्यायचं नाही, याच्याविरोधी सुद्धा आता आम्ही लवकरच हायकोर्टमध्ये जाणार आहोत. तर आता एक मी सतत सांगतोय
की हे जे लोकसेवा हक्क अधिनियम कायदा आहे त्याचा वापर करून घ्या. काही अडचणी आल्या तर आमच्याशी संपर्क करा. आता आपल्या हातामध्ये एक शस्त्र आलेलं आहे. त्यांना 1 महिन्यामध्ये जाब द्यावं लागेल. याच्यापूर्वी त्यांनी काम केलं काय, नाही केलं काय, अर्ज फेटाळला काय, नाही फेटाळला काय, कोण त्यांना विचारणारा नव्हते. पण आता कामगार विचारू शकतो. 1 महिन्यानंतर माझा अर्जाचं काय झालं सांगा. त्यामुळं तुम्ही तुमचा अर्ज फेटाळला तरी अर्ज करा, तुमचा अर्ज प्रलंबित असेल तरी अर्ज करा, तुमचा अर्जामध्ये काही दुरुस्ती झाली नसेल तर तरी अर्ज करा. आणि फक्त वरच्या बाजूला एवढंच लिहा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अर्ज, आणि खाली काय लिहायचं ते लिहा. सहाय्यक कामगार आयुक्ताच्या नावे अर्ज करा. तुमचं नाव, गाव, पत्ता द्या, माहिती द्या, काय काम राहिले द्या, खाली सही करा आणि द्या. त्याची पोच शक्य झालं तर आम्हाला पाठवून द्या. कुठल्या जिल्ह्यामध्ये याची अडचण आली तर आम्हाला सांगा. आम्ही जरूर ती अडचण तुम्हाला दूर करण्यामध्ये प्रयत्न करू. तर मग हे आता 1 महिन्यानंतर मात्र त्यांना तुमच्या केसची सुनावणी करावी लागणार आहे, त्याला उत्तर द्यावं लागणार आहे. अन्यथा दुसऱ्या अपीलाच्या वेळेला एका कामगाराच्या अर्जासाठी या अधिकाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड द्यावा लागणार आहे. त्यांचं रेकॉर्ड खराब होणार आहे. आणखी दुसरी बाब आहे, तर निदान आपले अर्ज जे विनाकारण फेटाळले गेलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अपील करा आणि हे अर्ज करा. अर्ज करणं महत्वाचं आहे. फक्त रडत बसून उपयोग नाही, अपसेट होऊन उपयोग नाही. माझा अर्ज फेटाळला आता काय करू, बोटं बुडून कोणाच्या नावानं काही उपयोग नाही. तुम्हाला जो कायदेशीर मार्गाचा अवलंब आहे तो करा आणि तो करून तुम्ही त्या पद्धतीनं पुढे वाटचाल करा. यापूर्वी मी आपल्याला सांगितलेलं आहे की सध्या कार्ड जिवंत नाही म्हणून मृत्यू पावलेले जे कामगार आहेत त्यांचे अर्ज घेतले जात नाहीत. त्यांच्या सगळ्या लाभाबद्दल तुम्ही आमच्याशी संपर्क करा. तशी कायदेशीर तरतूद आहे. हिमाचल प्रदेशचा निकाल आहे. त्यांचे अर्ज भरून द्यायचं आम्ही काम करतोय ऑफलाईन. तर हे सगळं असल्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सभासद व्हा, आमचं सहकार्य घ्या. आमची संघटना राज्यव्यापी असल्यामुळे राज्यातील कोणीही आमचे सभासद होऊ शकतात. तुम्हाला आम्ही कायदेशीर सल्ला देऊ, काय करायचं याच्याबद्दल सांगू. एवढंच नव्हे तर आता आम्ही जिल्ह्यातून मेळावे सुद्धा घेणार आहोत. तर हे सर्व लक्षात घेऊन हे जे 4, 5, 6 केसेस हायकोर्टमध्ये घालावे लागत आहेत त्याचा प्रचंड खर्च आहे. केस जिंकण्यासाठी काय खर्च करावा लागतो हे मी सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. तुमच्या मदतीची संघटनेला, या कृती समितीला अत्यंत गरज आहे. ही जी सैतानी सत्ता आहे त्याला व्यसन घालायचं असेल तर आपल्याला या मार्गाचा अवलंब केला तर त्याच्यातूनच कामगारांना प्रेरणा मिळेल, त्याच्यातून आपली ताकद वाढेल. अन्यथा ते आपलं कंबरड मोडायला मागे पुढे बघत नाहीत. म्हणून तुमची जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेसह आर्थिक मदत करा, कधीही करा. माझ्या मोबाईल क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे करा. शंका असेल तर या नंबरवर विचारा. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी वापर केला जातो. हे विनामूल्य आहे. तुम्ही अजिबात हायगे न करता निदान तुम्ही सबस्क्रायबर व्हा, लाईक करा आणि संघटना मजबूत करा, एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतोय. धन्यवाद.